हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर सीईटी साठीचं प्रिपरेशन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण जसं आपल्या भारतामध्ये नागरिकत्वाचा जरी नसलं तरी एक ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्डला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. एवढंच काय, तर जसं बँकेमध्ये गेल्यानंतर कोणत्याही मोठ्या व्यवहारासाठी पॅन कार्ड अर्थातच परमनंट अकाउंट नंबर अतिशय महत्त्वाचा असतो. जसं गेल्या काही दिवसापासून एबीसी आय डी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रत्येक महाविद्यालयानं कंपल्सरी केलेला आहे. अगदी त्याच पद्धतीनं नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार वन नेशन वन स्टुडंट वन आय डी या योजनेअंतर्गत आपल्या सीईटी सेलनं रजिस्ट्रेशन करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अपार आयडीचं कंपल्शन केलेलं आहे. मग नेमका हा अपार आयडी म्हणजे काय, सीईटी सेलनं त्याचं कंपल्शन का केलेलं आहे आणि त्याचे नेमके विद्यार्थ्यांसाठी काय फायदे आहेत, या सगळ्या गोष्टींबद्दलची डिटेल्स माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही नेमकं कोणत्या सीईटी साठी प्रिपरेशन करत आहात हे कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला त्या एक्झाम बद्दलचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नमस्कार, मी राम जाधव आणि तुम्ही पाहताय अनअकॅडमी MH बोर्ड. तर आज आपण जाणून घेणार आहोत सीईटी सेलनं नेमकं कंपल्शन केलेल्या अपार आयडी काय आहे आणि त्या अपार आयडीचे नेमके फायदे काय आहेत. त्याच्या अगोदर या अपार आयडी काढण्यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागणार आहे. चला, सगळ्यात सुरुवातीला ही जी सीईटी सेलनं आपल्याकडे ही अपार आयडीचं कंपल्शन केलेलं आहे, मुळात तो अपार आयडी म्हणजे काय आहे ते आपण जाणून घेऊयात. आपण एखाद्या सीईटीचं रजिस्ट्रेशन करत असताना, एखाद्या एक्झामसाठीचा फॉर्म भरत असताना आपल्याकडनं काही मॅन्युअली चुका होतात. अशा चुकांनंतर चुकाची जी काही शिक्षा असते ती आपल्याला ऍडमिशनच्या काळात भोगावी लागते आणि बरेच विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात. अशा चुका टाळल्या जाव्यात, विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळलं जावं, होणारा मनस्ताप टाळला जावा आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी विद्यार्थ्यांची जी काही अकॅडमिक इन्फॉर्मेशन आहे ती एका क्लिकवर सीईटी सेलला, सरकारला, इव्हन आपल्याला सुद्धा एका क्लिकवर उपलब्ध व्हावी. या सगळ्या गोष्टीसाठी अपार आयडी अर्थातच जसा आपला आधार नंबर हा एक युनिक नंबर असतो, तसा अपार आयडी हा इथल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, सीईटीची एक्झाम देणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थासाठी एक युनिक असा 12 अंकी नंबर दिला जाणार आहे. मुळात हा नंबर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तर तुमचा आधार नंबर हा तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असावा, बस एवढंच. जर कोणाचा मोबाईल नंबर आहे ना आधार कार्ड नशी लिंक नसेल तर अजून तुमच्याकडे 15 दिवसाचा वेळ आहे. या 2 आठवड्यांच्या वेळेमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधार नंबरशी लिंक कराल, जेणेकरून हा अपार आयडी काढायला तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. या प्रक्रियेला जरी अजून सुरुवात झालेली नसली तरी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होईल, परंतु तोपर्यंत आपल्याकडे आपला मोबाईल नंबर आधारला लिंक असला पाहिजे. अपंग विद्यार्थ्यांसाठी अर्थातच दिव्यांगांसाठी सुद्धा एक नवीन नोटिफिकेशन सीईटी सेलनं काढलेली आहे, ज्याच्या माध्यमातून जसं आपल्या प्रत्येकासाठी अपार आयडी तसंच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UDID अर्थातच युनिक डिसॅबिलिटी एक आयडेंटिफिकेशन नंबर असतो, ज्याच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षेमधल्या वेगवेगळ्या सवलती है ना, वेगवेगळ्या जे काही सुविधा असतात त्या शैक्षणिक सुविधा आणि परीक्षेतल्या सवलती प्रोव्हाइड करण्यासाठी एक पारदर्शकपणा यावा, या गोष्टीच्या अनुषंगानं हा UDID नंबर सुद्धा अपंग विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टीची जी काही नोंदणी प्रक्रिया आहे ती नोंदणी प्रक्रिया डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. म्हणजे आता आपल्याकडे वेळ आहे आणि म्हणून ऐन वेळेला गडबड न होण्यासाठी जर काय कोणती काळजी घ्यायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असणं ही एकमेव अट या गोष्टीसाठी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये अपार आयडी काढण्यासाठीचा एक स्पेशल व्हिडिओ सुद्धा तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळेल. त्यापूर्वी तुम्ही कोणत्या एक्झामचं प्रिपरेशन करत आहात हे मात्र ग्रुप है ना कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.